आणि शाळा कुठलीही बंद न करता आपण एक चांगली मध्यवर्ती शाळा प्रोव्हाइड करतोय, क्लस्टर स्कूल प्रोव्हाइड करतोय, जिथं आपण सगळ्या सोयी सुविधा देतोय आणि ट्रान्सपोर्टेशनचं म्हणजे ॲक्सेस टू एज्युकेशन पण विद्यार्थ्यांचा डिनाय न करता आपण तिथंपर्यंत त्यांना सगळ्या सुविधा देऊन नाही तर हे तयार करतोय. सगळ्यात महत्त्वाचं आहे की शिक्षण हक्क कायद्यामध्ये जर आपण ब्रॉडर सेन्समध्ये जर विचार केला तर म्हणतंय की ॲक्सेस टू एज्युकेशन डिनाय नाही झालं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर 1 किलोमीटर आणि 3 किलोमीटरच्या शाळा हा सेकंडरी पार्ट. समग्र शिक्षामध्ये एक प्रोव्हिजन आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला जर 1 किलोमीटर आणि 3 किलोमीटरच्या परिघाबाहेर शाळा जर असतील तर प्रत्येक विद्यार्थ्याला आपण नाहीतर 6,000 रुपीज पर ॲनम देतो, म्हणजे 10 महिन्यासाठी 6,000 रुपये आपण वर्षाचे त्याला प्रवास भत्ता म्हणून देतो. नमस्कार, मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात एजू वार्ता. गेल्या काही दिवसांपासून क्लस्टर शाळेचा मुद्दा गाजत आहे. क्लस्टर शाळेला विरोध होत आहे, तर क्लस्टर शाळा कशी चांगली आहे याबद्दलही मतं प्रदर्शित होत आहेत. पण ही क्लस्टर शाळा आली कुठून, ही नेमकी तयार कशी झाली, ती तयार करण्यामागची भूमिका काय होती, अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत. आणि ही उत्तरं थेट क्लस्टर शाळा ज्यांनी तयार केली किंवा ज्यांचा या क्लस्टर शाळेमध्ये महत्त्वाचा वाटा होता, या अशा गांधी फेलो पंकज पाटील यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत. त्यांनी यापूर्वी मुख्यमंत्री फेलो म्हणूनही काम केलेलं आहे. आत्ता ते पुण्यात जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकल्पावर काम करत आहेत. त्यांनी क्लस्टर शाळेची निर्मिती, पायाभरणी यापासून कामाला सुरुवात केली आणि आता तोच प्रकल्प, पानशेतचा जो प्रकल्प आपण म्हणतो, तो प्रकल्प आता राज्यभर जातो आहे आणि त्याची अंमलबजावणी राज्यभर होणार आहे. याच बाबत आपण पंकज पाटील यांच्याशी जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्ते, स्वागत आहे तुमचं एजू वार्तामध्ये. थँक्यू. मला प्रथमतः सांगा की क्लस्टर शाळा ही का निर्माण करावीशी वाटली? क्लस्टर शाळा निर्माण करण्यामागचा सगळ्यात महत्त्वाचा एक निर्णय होता तो शैक्षणिक गुणवत्ता. आम्ही जिल्हा परिषदेकडून आपल्या सगळ्यांना माहीत आहे की निपुण भारत प्रोग्राम चालतो, जो सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक प्रोग्राम आहे आणि त्याच्यामध्ये आपण मुलांच्या 3री, 4थी, 5वीच्या मुलांच्या लँग्वेज म्हणजे भाषा आणि गणिती ह्या 3 वेगवेगळ्या स्तरावर त्यांचं मूल्यांकन करतो आणि त्या पद्धतीनं मग विद्यार्थी दृष्टिकोन म्हणजे त्याचा चांगली वाढ होण्यासाठी, त्याला लिहिता वाचता येण्यासाठी, गणिती प्रक्रिया करता येण्यासाठी आपण वेगवेगळे उपक्रम राबवतो असतो. अशाच पद्धतीनं डाएट आणि एक थर्ड पार्टीकडून आपण पुणे जिल्ह्यामधले जेवढे काही विद्यार्थी आहेत त्यांचा एक आपण लँग्वेज आणि मॅथमॅटिक्स याच्यासाठीचा जो निपुण भारतचा सर्वे आहे तो बेसलाईन सर्वे केलेला. त्याचा बेसलाईन सर्वे झाल्यानंतर आमच्या असं निदर्शनास आलं, म्हणजे एक कंपॅरिझन करत असताना, की ज्या लहान पटसंख्येच्या शाळा आहेत, म्हणजे ज्यांची पटसंख्या 10-15, काही सिंगल डिजिट पटसंख्या असलेले पण शाळा आहेत, कम्पेअर टू ह्या शाळांचा रिझल्ट जर आपण मोठ्या शाळांशी जर यांचा कम्पेअर केला, म्हणजे जिथं 150-200 विद्यार्थी आहेत, प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी सेपरेट क्लासरूम आहे आणि स्पेशल टीचर आहेत प्रत्येक इयत्तेसाठी, अशा शाळांशी जर आपण कम्पेअर केलं तर याच्यामध्ये आपण जर स्टॅटिस्टिकली बोलायचं झालं तर अराउंड 65 to 70% विद्यार्थी हे लहान शाळांमध्ये, म्हणजे ज्यांची पटसंख्या 10-20 किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा शाळांमधले 65 ते 70% विद्यार्थी हे लेवल 1वर होते. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की लेवल 1 हे एकदम बेसिक आहे आणि लेवल 3 इज अ हायर लेवल. तर हे मोस्ट ऑफ द विद्यार्थी जे आहेत 70% हे लेवल 1वर होते. मग आम्ही त्याच्या मागची कारणं शोधण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जे काही ह्या क्षेत्रामधले जे शैक्षणिक एज्युकेशनल एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याशी बोललो. ज्या संस्थेकडून आम्ही हे थर्ड पार्टी करून घेतलेलं ॲनालिसिस, त्या संस्थेतले जे काही टीचर कपॅसिटी बिल्डिंगवर काम करणारी, विद्यार्थ्यांसाठी काम करणारी जी लोकं आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की तो विद्यार्थी, एकच विद्यार्थी वर्षानुवर्ष सेम शिकतोय. कारण ह्या मोस्टली 1 शिक्षकी किंवा 2 शिक्षकी शाळा आहेत आणि त्यामध्ये असं होतं की शिक्षक एकत्र वर्ग घेतात, म्हणजे 1ली ते 3री किंवा 1ली ते 4थीचा विद्यार्थी, सगळे विद्यार्थी हे एकत्र बसून शिकवले जातात. म्हणजे त्याच्यामध्ये शिक्षकांना कन्स्ट्रेंट असल्यामुळं की सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा असल्यामुळं ते
सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन शिकवत असल्यामुळे तो विद्यार्थी रिपीटेडली वर्षानुवर्ष तेच शिकतोय आणि त्याचं बेसिक तिथपर्यंत चांगलं आहे. पण त्याच्या पुढे जी वाढ व्हायला पाहिजे वयानुरूप आणि इयत्तेनुरूप त्याच्यामध्ये जी वाढ होत जायला पाहिजे ती होताना दिसत नाही. तर मग याच्यासाठी काय करता येईल याच्या मग बऱ्याच गोष्टी आम्ही चेक करायला लागलो. त्याच आसपास 2020-21 मध्ये आपलं नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आणि नवीन शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करताना वाचत असताना एक पॉईंट स्ट्राईक झाला की क्लॉज 7 मध्ये त्यांनी 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक आहे की शेअरिंग ऑफ रिसोर्सेस विदिन द स्कूल्स, म्हणजे आपण एखादी लॅब बनवली आणि मोबाईल लॅब आणि ती मग एक दिवस ह्या शाळेत जाते किंवा एखादं मोठं क्रिकेट ग्राउंड स्पोर्ट्स ग्राउंड बनवलं आपण आणि ते आजूबाजूच्या शाळेतले विद्यार्थी तिथं येऊन नाही तर त्याचा वापर करतायत. हे एक त्यांनी कन्सेप्ट सांगितलेले आणि दुसरी कन्सेप्ट सांगितलेले की कन्सोलिडेशन ऑफ स्कूल्स. पण कन्सोलिडेशन ऑफ स्कूल्स करत असताना त्यांनी एक पर्टिक्युलर वर्ड वापरलाय की याचं त्यांचं ॲक्सेस टू एज्युकेशन डिनाय न होता ज्युडिशियसली तुम्हाला जेवढं कन्सोलिडेशन करता येईल, म्हणजे विद्यार्थ्यांच्या बाकीच्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, सायकोलॉजिकली त्यांच्यावर इम्पॅक्ट करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, एज्युकेशनच्या आउटपुटवर इम्पॅक्ट करणाऱ्या गोष्टी आहेत, त्यांचा अभ्यास करून त्या दृष्टिकोनातनं आम्ही मग पुणे जिल्ह्यामध्ये सर्वे केला की अशा कुठं आपल्याला करता येईल पायलट बेसिसवर. त्या पद्धतीनं आम्ही मग 4 ते 5 ठिकाणी जे आहेत, खेडमधले एक, पाबळच्या आसपास एक आम्ही, भोरमध्ये एक आम्ही फायनल म्हणजे सर्वेमध्ये आम्ही हे केलेलं, वेल्हेमध्ये 2 केलेलं, पानशेत आणि खाली पासली खोर आहे म्हणजे तोरण्याच्या बॅक साईडला. तर असे आम्ही एक 4-5 ठिकाणं आम्ही फायनल केलेली. त्याच्यानंतर मग आम्ही तिथल्या शिक्षक, तिथले पालक आणि तिथले जे लोकल लीडर्स असतील, सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा बाकी, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्हाला पानशेत भाग हा वाटला की जिथं आम्हाला थोडासा पॉझिटिव्ह सपोर्ट मिळतोय ग्राउंडवरून, त्यामुळं आम्ही पानशेत या ठिकाणी हा प्रोजेक्ट करण्याचा मग फायनल झालं. तर अशा पद्धतीनं हे होतं की एज्युकेशनल आउटकम जे आहे विद्यार्थ्यांचं ते कशा पद्धतीनं वाढवता येईल, त्यातला एक प्रयोग म्हणून हा पानशेत स्कूल हे झाला. आणि त्याला त्यावेळी की शैक्षणिक धोरण जे आहे नवीन आलेलं त्यामध्ये आम्हाला सापडलं की क्लॉज 7 मध्ये असं पण तरतूद केलेली आहे. आणि मग याच्यामध्ये दुसरा प्रश्न म्हणजे त्याच्यात त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की ॲक्सेस टू एज्युकेशन जे आहे विद्यार्थ्याचं ते डिनाय न होता, जे की आपण RTE मध्ये आहे की विद्यार्थ्याला शिक्षण दिलं पाहिजे. त्याच्यासाठी मग तेव्हा सांगितलेलं की छोट्या छोट्या म्हणजे 1 किलोमीटर किंवा 3 किलोमीटरच्या परिघातल्या त्यांच्या वयोनुसारच्या त्यांनी ज्या शाळा सांगितलेल्या होत्या. पण आत्ता थोडंसं आपल्याला त्याच्या पुढं जाऊन पण थोडंसं काम करावं लागेल. म्हणजे RTE मध्ये पण सध्या आपल्याला अपडेट करण्याची गरज आहे राईट टू एज्युकेशनमध्ये, आणि थोडंसं पुढं जाऊन आपल्याला गोष्टी बघाव्या लागतील. आणि नवीन पॉलिसीमध्ये आहे तर मग आम्ही पायलट म्हणून हे पानशेत हे निवडलेलं. आणि पानशेतमध्ये मग आम्ही सर्वे वगैरे करून सुरुवातीला 25 शाळा आम्ही फायनल केलेल्या. पण त्याच्यानंतर मुलांवर जसं मी मगाशी बोललो की त्यांच्या एज्युकेशनवर, ते जिथं शिकायला जाणार आहेत तिथं त्यांच्या, कारण शेवटी शारीरिक थकवा ह्या त्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात, म्हणजे सायकोलॉजी आणि ह्या सगळ्या गोष्टी. तर त्या कसं विद्यार्थ्यांना हॅम्पर न होता विद्यार्थ्यांची मॅक्झिमम इफिशियन्सी शिकण्यामध्ये किंवा वेगवेगळ्या गोष्टी नवीन त्यांना करण्यामध्ये तिथं हे होतील असं त्याच्यामध्ये इटरेशन्स करत, म्हणजे त्याच्यामध्ये बदल करत करत शेवटी 12 शाळा आम्ही फायनल केल्या की ज्याच्यामध्ये 35 ते 40 मिनिटापेक्षा जास्त त्यांना ट्रॅव्हल नाही करावं लागणार आणि 10 किलोमीटरपेक्षा जास्त लांबचा प्रवास नाही करावा लागणार अशा. आणि पानशेत हा दुर्गम भाग असल्यामुळं 10 किलोमीटर 40 मिनिटं लागतात. पण जर आपण नॉर्मल ह्याच्यात बघितलो तर ते त्याच्यापेक्षा जास्त जातं. पण 8 ते 10 किलोमीटरच्या बाहेरच्या शाळा ह्या घेतल्या जाऊ नयेत. जरी प्लेन म्हणजे पुरंदरसारखा प्लेन जरी एरिया असला, ट्रॅव्हलिंग टाईम जरी कमी लागत असेल तरी 8 ते 10 किलोमीटरच्या पलीकडे जाऊ नये, कारण त्याच्यामध्ये बाकी मुलांच्या ओव्हरऑल इफिशियन्सीवर परिणाम करणाऱ्या म्हणजे शिक्षणावर परिणाम करणाऱ्या गोष्टी असल्यामुळं आम्ही बरेच सायकोलॉजिस्ट आणि यांच्याशी पण या गोष्टी डिस्कस करून मग त्या 25 वरून आम्ही 12 शाळांवर आणलेल्या आहेत त्या. आणि आता मग त्या दृष्टिकोनातून आपण पानशेत चालू केलं ते. आपल्या गावात शाळाच नाही एक प्रतिष्ठेचं मानलं जातं, आणि जर ती शाळा बंद होणार असेल तर त्या गावातल्या नागरिकांना वाईट वाटणार आहे आणि त्यामुळे हा विरोध होत असू शकतो. तर या सगळ्या
गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता आणि हे कसं हँडल करता येऊ शकतं? याच्यामध्ये आम्ही म्हणजे 500 शाळा चालू करत असताना पण प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही SMCच्या म्हणजे स्कूल मॅनेजमेंट कमिटीच्या मीटिंग घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये की कशा पद्धतीनं मुलांच्या एज्युकेशनवर परिणाम होतोय छोट्या शाळा असल्यामुळं ते जेव्हा शिकले, त्यांचे पालक असतील किंवा आजोबा आजी वगैरे असतील, जेव्हा ते ह्या शाळांमध्ये शिकले तेव्हा परिस्थिती वेगळी होती. कारण शाळांमध्ये विद्यार्थी भरपूर होते, म्हणजे कमीत कमी 40, 50, 60 विद्यार्थी असायचे. वर्गानुरूप विद्यार्थी एक 8-10 विद्यार्थी वगैरे असायचे. त्यामुळं तो काळ वेगळा होता. आत्ता आपण जर बघितलं तर अशी काही शाळा आहेत की जिथं 4-5 म्हणजे सिंगल डिजिटमध्ये विद्यार्थी आहेत आणि ते पण वेगवेगळ्या इयत्तेचा. असं नाही की एकाच इयत्तेचे 4-5 विद्यार्थी आहेत. हेही वेगवेगळ्या इयत्तेचा आणि शिक्षक 1 किंवा 2 शिक्षक आहेत. त्याच्यामुळं शिक्षकांना किंवा शिकवणं त्याच्यामध्ये त्यांना रेस्ट्रिक्शन येते. तर हेच आहे की गावातली शाळा ऑब्वियस आहे की एवढं वर्ष झालं मी शिकलो, माझे मुलगा किंवा माझे नातू नातवंड ह्याच शाळेत शिकले पाहिजे ही सगळ्यांची भावना असते. पण त्याच्यामध्ये कुठं तर आपण त्या मुलाचं नुकसान करतोय भविष्याच्या दृष्टिकोनातनं. कारण जे एक चांगल्या प्रकारचं एज्युकेशन मिळालं पाहिजे आणि हे आता 21वं शतक आहे, याच्यामध्ये शिक्षण म्हणजे सर्व काही. म्हणजे तुम्ही भांडवल जे तुमचं नातू किंवा मुलगा जे आहे भांडवल जे आहे, कारण हेच पुढे जाऊन काय तर करणार आहेत, शिकणार आहेत, मोठे होणार आहेत आणि ते जर गावातनं बाहेर नाही पडले तर त्यांना कुठं तर तुम्ही त्यांना ज्या नवीन संधी मिळणार आहेत पुढे जाऊन वेगवेगळ्या गोष्टी त्यांना शिकण्यासाठी किंवा बाकी ज्या गोष्टी मिळणार आहेत त्याला कुठं तर तुम्ही नाहीतर लिमिटेशन आणत आहात. म्हणजे हे आहे. आम्ही त्यांना हेच सांगितलं की क्लस्टर स्कूलमध्ये आल्यामुळं जे काही फायदे होणार आहेत वेगळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी म्हणजे लॅब्सपासून स्पोर्ट्स ग्राउंडपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी तिथं आपण अवेलेबल करतोय, जे प्रत्येक 4-5 विद्यार्थ्यांसाठी त्या गावांमध्ये अवेलेबल करणं शक्य होणार नाही. हां, RT मध्ये सांगितलेलं आहे पण त्याला पण कन्स्ट्रेंट्स आहेत. म्हणजे ॲज अ गव्हर्नमेंट म्हणून पण गव्हर्नमेंटला काही कन्स्ट्रेंट आहेत की सगळ्या याच्यापर्यंत पोचणं किंवा त्या गोष्टी करणं. त्यासाठी आम्ही हा नवीन प्रयोग केलेला आहे की सगळ्यांपर्यंत पोचता येत नाही पण सगळ्यांना जिथं प्रत्येक पॉकेट्समध्ये जर आपण अशा सोयीसुविधा निर्माण केल्या आणि सगळ्यांना तिथपर्यंत ने आणण्याची जर सुविधा केली तर आपण ह्या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकतो. म्हणजे जसं काळ बदलत चाललाय तसं नवीन त्याला सोल्युशन देणं हेही गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं हा प्रयत्न आहे. याच्यामध्ये कुठलंही आमचं इंटेन्शन नाही आहे की शाळा बंद करायच्या आहेत गावातल्या किंवा काय. आमचं इंटेन्शन हे मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. शिक्षणासोबत बाकीच्या ज्या काही खेळ आहेत किंवा वेगवेगळं गायन आहे, वादन आहे, म्हणजे वेगवेगळ्या ज्या कला किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांनापर्यंत मिळायला पाहिजेत, हाच उद्देश आहे. आणि त्यातून मग ऑर्गॅनिकली जर गावातल्या शाळातली पटसंख्या कमी होत असेल आणि त्या 0 पटसंख्याहून बंद होत असतील, आम्ही कुठल्याही शाळा की बंद करून आम्ही क्लस्टर स्कूल करतोय असं कुठलंही नाही. आम्ही एक इन्स्टिट्यूट बनवलेलं आहे, आम्ही तिथं चांगलं एज्युकेशन देतोय. कुणावरही बंधनकारक नाही आहे की तुम्ही ह्याच शाळेत विद्यार्थ्यांना घाला असं. आम्ही इथं काय जे काही गोष्टी देतोय त्यांना दाखवल्या मागच्या 4 महिन्यापासून, नाहीतर ती शाळा व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं चालते हळूहळू. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर 15 जूनला जेव्हा शाळा चालू झाली तेव्हा हार्डली 25 ते 30 मुलं यायची जी आजूबाजूच्या खोऱ्यातनं, जे आम्हाला एक्सपेक्टेड होतं की 74-75 फुल फ्लेजमध्ये जेव्हा स्कूल चालू होईल तेव्हा आजूबाजूच्या ह्या 12 शाळांमधून 74-75 विद्यार्थी येतील, पण ते 30 यायचे. आज परिस्थिती आहे की मागच्या 4 महिन्यापासून आपलं कन्सिस्टन्सी आहे, बस व्यवस्थित जाते. भलेही तिथं आपल्याला माहिती आहे की 500 सारख्या एरियामध्ये भरपूर पाऊस पडतो आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा तिथं बस रेग्युलर जात आहे. बसमध्ये पण आपण नाहीतर मोनो सस्पेन्शन असलेल्या की विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठीच बनलेल्या आहेत अशा बस आपण म्हणजे पूर्ण तो अभ्यास करून आपण बनवलेला आहे. मागच्या 4-4.5 महिन्यापासून व्यवस्थित ह्या सगळ्या गोष्टी चालू असल्यामुळं पालकांच्या मध्ये एक विश्वास निर्माण होतोय सध्या. आणि जी सुरुवातीला पहिल्या दिवशी 25-30 मुलं आजूबाजूच्या भागांमधून येत होती ती आता 50-52 पर्यंत पोहोचलेली आहेत. आणि आम्ही खात्रीशीर आहोत की पुढच्या शैक्षणिक वर्षापासून पूर्णपणे जी आम्ही एक्सपेक्ट केलेले की 75 ते 80
विद्यार्थी आजूबाजूच्या पंचक्रोशीमधनं येतील ते नक्की येतील, कारण आपण नाहीतर तेवढ्या चांगल्या क्वालिटीचं एज्युकेशन तिथं देतोय आणि कुठलेही पैसे किंवा फी न घेता. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे गव्हर्नमेंटचं आहे आणि हे गव्हर्नमेंटसारखंच फंक्शन करतंय पूर्ण व्यवस्थित, की कुठलेही पैसे किंवा काय ट्रान्सपोर्टेशन असेल किंवा तिथं आपण ज्या काही नवीन सोयीसुविधा देतोय त्याच्यासाठी कुठलीही रक्कम किंवा पैसे कुठल्याही पालकाकडून किंवा कुठल्याही पाल्याकडून आपण घेत नाही. इथे आता तुमच्याकडनं उल्लेख झाला की आपण कुठलीही शाळा बंद करत नाही आहोत. हो. पण सध्या शाळा 14,000हून जास्त शाळा बंद होणार Yes. असंच एक वातावरण तयार झालेलं आहे. शाळा बंद होणार नाहीत याची शाश्वती या प्रोजेक्टमध्ये कशी दिली गेलेली आहे? आपण सुरुवातीपासूनच जेव्हा ही शाळा चालू करत होतो, आपण तिथले शिक्षक असतील, म्हणजे ज्या शाळांबरोबर आपण हा प्रयोग करतोय सध्या पानशेत इथं, तिथले शिक्षक, तिथले जे सगळे विद्यार्थी शिकतात त्यांचे पालक असतील, तिथले लोकल सदस्य असतील, ग्रामपंचायत सदस्य किंवा ग्रामसेवक असतील, म्हणजे जेवढे काही स्टेक होल्डर्स आहेत त्याच्या रिलेटेड प्रत्येक टप्प्यावर आपण ह्या प्रत्येकांशी चर्चा करत आलेलो आहेत की त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत किंवा शाळेमध्ये न पाठवण्यास मागचे त्यांचे रिझन्स काय आहेत आणि कशा पद्धतीनं आपण त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. म्हणजे कुठेही आम्ही असं नाही केलं की आम्ही प्लॅन केला, गेलो, बनवलं आणि डायरेक्ट लादलं की बाबा हे आम्हाला करायचं आहे आणि उद्यापासून तुमच्या गावातल्या शाळा बंद होतात. आम्ही कमीत कमी 4 ते 5 वेळा प्रत्येक गावात जाऊन त्या शाळेवर SMCच्या म्हणजे स्कूल मॅनेजमेंट कमिटीच्या मीटिंग्स घेतलेल्या आहेत. तिथल्या गावातल्या अधिकारी पदाधिकारी जे आहेत त्या सगळ्यांसोबत मीटिंग्स घेतलेल्या आहेत. बाकीचे जे काही सगळे स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्यासोबत सगळ्या मीटिंग्स घेतलेल्या आहेत आणि लोकप्रतिनिधी पण सगळ्यांना येस की आमच्या गावात अशी शाळा तयार झाली तर आमची काही हरकत नाहीये. म्हणजे आपल्याकडे आता जे काँग्रेसचे आमदार आहेत आणि राष्ट्रवादीच्या खासदार आहेत त्या दोघांची याबद्दल चर्चा झालेली आहे. त्या सिनियर लेवलला चर्चा झालेल्या आहेत, पण लोकल लेवलला आम्ही स्वतः जाऊन म्हणजे शिक्षण अधिकारी असतील आणि बाकी सगळा BDO हे सगळे असतील, तर तिथले जिल्हा परिषद सदस्यापासून तिथल्या खालच्या सेवकापर्यंत आणि ग्रामपंचायत सदस्यापर्यंत प्रत्येकासोबत आम्ही हे चर्चा करून आम्ही काय करणार आहोत किंवा काय करता येईल, याच्यामध्ये अजून काय बदल करण्याची आवश्यकता आहे का. कारण कसं आहे, कुठलंही आपण नवीन काय करत असतो तेव्हा लोकांचं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असणं महत्त्वाचं असतं, म्हणजे त्याच्या सक्सेसमध्ये कुठलंही. तर त्यामुळं आम्ही प्रत्येक वेळी की तिथल्या ज्यांच्यासाठी आपण हे सगळं करतोय, ज्या विद्यार्थ्यांसाठी करतोय, त्यांचे पालक, तिथले लोकलचे अधिकारी पदाधिकारी ह्या सगळ्यांना याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व करून घेतलेलं होतं. सुरुवातीला आम्हाला याच्यामध्ये काही ठिकाणी विरोध झाला, कारण त्यांचे प्रश्न होते. विरोध इन द सेन्स असं होतं की त्यांचे प्रश्न होते की याची शाश्वती काय आहे, की याच्यामध्ये तुम्ही हे करणार आहे तर मग बसमध्ये प्रवासामध्ये त्यांच्या सिक्युरिटी किंवा ह्यासाठी काय असेल. मग ह्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण त्यांना सांगितलं की आपण काय करणार आहोत, आमची तयारी कुठंपर्यंत झालेली आहे त्यासाठी, आणि त्यातनं त्यांना त्या गोष्टी अपील झाल्या. त्यामुळे ते सगळे याला म्हणजे आज आपण जे बघतोय की 50-60% जे पालक त्यांचे विद्यार्थी पाठवत आहेत, आपण जेवढं एक्सपेक्टेड होतं त्याच्या 50-60% जे विद्यार्थी पाठवत आहेत, तर ते पाठवण्यामागं कुठं तर विश्वास आहे त्याच्यामध्ये की आम्ही बॅकग्राऊंड वर्क जे केलं त्याच्यावर असलेला तो विश्वास आहे. आणि हळूहळू जेव्हा बाकीच्या पालक जे आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांचा या क्लस्टर स्कूलमध्ये येणारा विद्यार्थी आणि गावातल्या शाळेमध्ये ज्या कमी पटसंख्येच्या, ज्या 5, 4 किंवा 2 पटसंख्येमध्ये शिकणारा विद्यार्थी याचं एका स्टेजवर जेव्हा कंपॅरिझन होईल तेव्हा लक्षात येईल की हा स्टँड आउट होईल, म्हणजे क्लस्टर स्कूलमध्ये येणारा विद्यार्थी. आणि हे ऑलरेडी आम्ही जेव्हा सर्वे केलेला होता त्याच्यामध्ये पण हेच दिसत होतं की मोठ्या शाळेतले विद्यार्थी स्टँड आउट होत आहेत आणि लहान शाळेतले विद्यार्थी स्टँड आउट होत नाहीत, म्हणजे ते कुठं तर मागं पडत आहेत. त्याच्या मागं काहीतरी रिझन आहेत आणि ते रिझनलाच टॅकल करण्यासाठी आणि चांगलं शिक्षण देण्यासाठी आपण हे एक समूह शाळा किंवा क्लस्टर स्कूल ही कन्सेप्ट. आणखी एक मुद्दा की कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार असं म्हटलं जातं, पण त्यातही असं सांगितलं जातं की ज्या मुलांना प्रवास करणं शक्य नाही, ज्यांचं अंतर लांब आहे किंवा जिथे बस पोहोचू शकत नाही, अशा शाळांच्या बाबतीत त्या शाळा बंद होणार नाहीत, त्या चालूच राहणार आहेत
असं एक बोललं जाते. वस्तुस्थिती नेमकी काय? उदाहरणार्थ रायरेश्वर येथील एक शाळा आहे, तर अशा कोणत्या शाळा आहेत की त्यांची परिस्थिती काय असणार आहे? आत्ता म्हणजे जे काही सध्या न्यूजमध्ये चालू आहे की 14-15 हजार शाळा बंद करणार किंवा ह्या, पण आपण जर एक सारासार विचार केला, लॉजिकली विचार केला, तर ह्यामधल्या बऱ्याच म्हणजे आता आकडा माहीत नाही की किती शाळा असतील. आता तुम्ही एक रायरेश्वरचं उदाहरण दिलं, पण रायरेश्वरच्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या डोंगराच्या माथ्यावर एखादी शाळा भरते तिथल्या वाडी वस्तीतल्या मुलांसाठीच्या, आणि त्यांना तुम्ही नाहीतर तिथं की बाबा बस नाही जाऊ शकत आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी तिथंपर्यंत त्यांना प्रवासासाठीच्या ज्या आपण प्रोव्हाइड करतोय बाकीच्या म्हणजे ह्या विद्यार्थ्यांना, त्या पद्धतीनं त्यांना देऊ शकत नाही, तर ती शाळा आपल्याला बंद करता येत नाही. कारण RTE प्रमाणे आपलं त्यांचं राईट टू एज्युकेशन जे आहे किंवा ॲक्सेस टू एज्युकेशन जे आहे तो आपण मग त्यांचा डिनाय करतोय. म्हणजे त्यांचा आपण फंडामेंटल राईट जे दिलंय आपण ते कुठं तर आपण डिनाय करतोय. त्यामुळं अशा शाळा आपल्याला बंद करता येणार नाही आहेत की जिथं नाहीतर कमी पटसंख्या जरी असली तर ती तिथली गरज आहे. आपण अशा शाळा जर बंद केल्या तर ते विद्यार्थी शिकणार नाहीत, ते कुठं तर शिक्षणाच्या प्रवाहातनं बाहेर पडतील. त्यामुळं सरसकट आम्ही 15,000 शाळा बंद करतोय असं नाही आहे. हे एक आपण पानशेत ह्या ठिकाणी मॉडेल आपण राबवलं, त्याच्यामध्ये एक SOP तयार झाली, आणि मेन मोटो जो असणार आहे प्रत्येक क्लस्टर स्कूलमध्ये हे क्वालिटी एज्युकेशन किंवा एज्युकेशनल आउटकम जे आहे ते चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे. म्हणजे विद्यार्थी शिकले पाहिजेत, ते एक माणूस म्हणून चांगले ते घडले पाहिजेत, एक विद्यार्थी म्हणून त्यांनी अष्टपैलू विद्यार्थी म्हणून घडले पाहिजेत. हा उद्देश आहे. तो उद्देश सगळ्या क्लस्टर स्कूलमध्ये सेम राहील, परंतु वेगवेगळे जॉग्राफिकल एरियाज, तिथले वेगवेगळे कन्स्ट्रेंट्स, ह्या सगळ्यांचा अभ्यास करून SOP प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असू शकते. म्हणजे क्लस्टर स्कूल पानशेतमध्ये ज्या नॉर्म्सवर बनली त्याच नॉर्म्सवर ही दुसऱ्या भागात बनेल, त्याच नॉर्म्सवरती मेळघाटात बनेल असं नाही आहे. मेळघाटात पानशेत सारखी जर क्लस्टर स्कूल बनवायची असेल, तिथले जे काही सगळे स्टेक होल्डर्स आहेत, आपण मगाशी जे बोललो की पालक, विद्यार्थी, शिक्षक, तिथे असलेलं जॉग्राफिकल कन्स्ट्रेंट, तिथं असलेलं जॉग्राफिकल वेगवेगळ्या गोष्टी, तिथलं कल्चर, ह्या पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी ती समूह शाळा बनत असताना त्याची SOP वेगवेगळी असू शकते आणि ती असणार आहे. आणि म्हणजे मान्य आयुक्तांनी जे लेटर काढलेलं आहे त्याच्यामध्ये हेच म्हटलेलं आहे की तुम्ही आम्हाला अशा कुठल्या शाळा बनू शकतात ते कळवा. त्यांनी हे म्हटलेलं नाही आहे की तुम्ही कळवा आणि आपण लगेच नाही तर हे करू. ते कळवल्यानंतर प्रत्येक ठिकाणी नाही तर सारासार विचार होऊन, त्याचा अभ्यास होऊन, त्या पर्टिक्युलर रिजनचा, त्या पर्टिक्युलर गोष्टींचा, तिथले जे काही स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्याशी विचारविनिमय करून मग हे पुढे जाणार आहे. म्हणजे 500 शाळा की बाबा काल डिसाईड झाली आणि आज झालं असं नाही. आम्ही 2021 पासून काम करत होतो आणि मग ती 2023च्या शैक्षणिक वर्षापासून चालू झाली. त्याच्या मागे आम्ही 2 वर्ष काम केलं. प्रत्येक येणारे जे म्हणजे विद्यार्थ्याला शिक्षणासाठी कुठलाही अडथळा न येता त्याला विना अडथळा कसं तिथं शिक्षण मिळेल चांगल्या पद्धतीचं, यासाठी आपण हे केलेलं आहे. त्याच पद्धतीनं जेव्हा आपण राज्यभर ह्या क्लस्टर शाळा करू त्याच्यामध्ये नाहीतर ह्या गोष्टींचा, सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याची फिजिबिलिटी, त्याची प्रॅक्टिकल ते होऊ शकतं का, ह्या सगळ्या गोष्टी चेक करून मग त्या होतील. आणि रायरेश्वर सारख्या ज्या दुर्गम भागातल्या शाळा आहेत त्या बंद करता येणार नाहीत, कारण त्यातून मग विद्यार्थी हे प्रवाहाच्या बाहेर पडतील. नाही तर अशा शाळा जर बंद केल्या, त्यामुळे अशा शाळा आपण कुठल्याच बंद करणार नाहीत की जिथं आपल्याला पोहोचणंच शक्य नाही आहे. कारण तिथले टीचर सुद्धा जाऊन तिथं राहतात आणि मग शिकवतात. असं नाही की ते रोज अपडाऊन करून शिकवतात, ते जाऊन राहतात आणि तिथंच ते शिकवतात. त्यामुळे अशा शाळा बंद होणार नाहीत. राज्यामध्ये कमी पटसंख्येच्या शाळांची जर आकडेवारी पाहिली तर ती आकडेवारी काय सांगते? म्हणजे 10पेक्षा कमी पटसंख्येच्या किती आहेत, 20पेक्षा किती आहेत, आणि त्यामध्ये शिक्षण घेणारे एकूण विद्यार्थी किती आहेत, आणि हे जर क्लस्टर शाळामध्ये आले तर त्या विद्यार्थ्यांची संख्या किती असेल आणि काय चित्र त्यामुळे बदलेल असं तुम्हाला वाटतं? एकंदरीत जर आपण बघितलं तर 14-14.5 हजारच्या आसपास शाळा आहेत की ज्यांच्या 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या राज्यभर शाळा, आणि जवळपास 3500च्या आसपास शाळा आहेत की ज्या 10 पटसंख्येपेक्षा कमी असलेल्या आहेत.
आणि जिथं नाही तर आपण बघितलं जर 10 पटसंख्येच्या शाळांचा तर अंदाजे 25 ते 30,000 विद्यार्थी या 3,500-4,000 शाळांमध्ये शिकत आहेत. आणि सरसकट आपण मगाशी म्हटलं तसं की सरसकट आपण ह्या 3,500 शाळा क्लस्टर करून 1000 करणार आहोत का, तर नाही आहे. यातल्या ज्या रायरेश्वर सारख्या त्या चालूच राहणार आहेत. यातल्या आपल्याला चेक करावं लागेल की कुठल्या शाळा आपण एकत्र करू शकतो आणि कुठल्या करू नाही शकणार, आणि त्या पद्धतीनं आपल्याला तो निर्णय घ्यावा लागेल. आणि मग यातनं किती क्लस्टर स्कूल होतील हे आत्ताच्या घडीला सांगणं शक्य नाही आहे, कारण हा अभ्यास पूर्ण झाल्याशिवाय की जेवढ्या ह्या शाळा आहेत त्यांचं फिजिबिलिटी आणि प्रॅक्टिकली त्या करता येणं शक्य आहे का क्लस्टर स्कूलमध्ये कन्वर्ट, हे पूर्ण स्टडी झाल्याशिवाय आपण सांगू शकत नाही की बाबा या 3,500 मधनं एवढे क्लस्टर स्कूल जनरेट होतील किंवा एवढे क्लस्टर स्कूल होऊ शकतात असं आत्ता. कारण सध्या आपण नाहीतर एक डेमॉन्स्ट्रेशन केल्याने आपण आता मागवतोय प्रत्येक जिल्ह्याकडून की तुमच्या इथं काय आहे, असे चान्सेस आहेत का की जिथं करू शकतो. आणि मग त्याच्यानंतर पुढचं स्टेप असा असेल की प्रत्येक जिल्ह्यातून 1-2 शाळा, कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या मोठ्या जिल्ह्या आहेत तिथं जॉग्राफी जिल्ह्यांमध्ये पण वेगळी आहे. शाळा कुठलीही बंद न करता आपण एक चांगली मध्यवर्ती शाळा प्रोव्हाइड करतोय, क्लस्टर स्कूल प्रोव्हाइड करतोय, जिथं आपण सगळ्या सोयीसुविधा देतोय आणि ट्रान्सपोर्टेशनचं म्हणजे ॲक्सेस टू एज्युकेशन पण विद्यार्थ्यांचा डिनाय न करता आपण तिथंपर्यंत त्यांना सगळ्या सुविधा देऊन नाहीतर हे तयार करतोय म्हणजे एक सिस्टीम. आणि हळूहळू त्यातून मग राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात 1-2 करत मग हे वर जाईल. म्हणजे याला बराच वेळ जाईल, म्हणजे असं नाही आहे की याला वेळ लागेल, कारण आम्हाला एक पानशेत करायला 2 वर्ष आम्ही अभ्यास करून हे केलेलं आहे. क्लस्टर शाळा पानशेतची निर्माण झाली आणि तोच पथदर्शी प्रकल्प राज्यभर राबवायचा निर्णय राज्य शासनाने घेतला. कोऑर्डिनेटर म्हणून तुम्ही यात प्रमुख भूमिकेमध्ये होतात. आत्ताची पानशेतची शाळा सुरू झालेली आहे. आपल्याशी संवाद साधताना जाणवलं की कातकरी समाजाची बरीचशी मुलं तिथे आलेली आहेत आणि ती तुमच्याशी संवाद साधताना त्यांना या शाळेचं काहीतरी महत्त्व पटतं आहे ते त्यांच्या संवादातून जाणवतं असं तुमच्या बोलण्यातनं आलं. वस्तुस्थिती काय आहे, किती मुलं आता तिथे येऊ लागलेले आहेत, त्यांना फक्त भाषा किंवा गीत गायन नाट्यसंगीत एवढंच मिळतं आहे की तंत्रज्ञानविषयकही शिक्षण मिळतं आहे, काही कोडिंग किंवा इतर काही शिक्षण मिळतं आहे का, काय वस्तुस्थिती आहे, पानशेत शाळेतून मुलांना काय काय मिळतं आहे? पानशेत एक निवडण्यामागचं रिझन होतं की तो डायव्हर्स आहे, म्हणजे तिथं असलेली कम्युनिटी जो आहे म्हणजे कातकरी समाज आहे जो आपण शेड्यूल ट्राईब्समध्ये येतो, धनगर समाज आहे जो नोमॅडिक म्हणजे भटक्या जमातीमध्ये येतो, मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे जर आपण त्याचं कंपोजिशन बघितलं एरियाचं तर तिथं जवळपास वेगवेगळ्या कम्युनिटीमधनं येणारी लोकं आहेत. आधीची परिस्थिती जर सांगायची झाली म्हणजे जेव्हा ही कातकरी समाजाची मुलं आता जवळपास 28 ते 30 कातकरी समाजाची मुलं आहेत आणि एक 10 ते 12 धनगर समाजाची मुलं आहेत की जी आपल्या क्लस्टर स्कूलमध्ये बाहेरून येतात, म्हणजे पानशेत सोडून आजूबाजूच्या गावांमधून आपल्या शाळेमध्ये येणारी ही मुलं आहेत. आधी हा प्रश्न होता, म्हणजे आम्ही जेव्हा नाहीतर विद्यार्थ्यांचे पालक असतील किंवा यांच्याशी जेव्हा आम्ही संवाद साधला ह्या मागच्या 1.5-2 वर्षाच्या टाईममध्ये, आपले तिथले टीचर्स आहेत त्यांच्याशी जेव्हा आपण हे सगळं संवाद साधत होतो तर कातकरी समाजाच्या मुलांना शाळेत आणणं हे सगळ्यात मोठं जिकरीचं काम होतं. म्हणजे आपले टीचर म्हणजे शिक्षक लोक प्रत्येक घरी जायचे, त्यांना काहीतरी सांगून, त्यांना काहीतरी गोडी दाखवून त्यांना ते शाळेत घेऊन यायचं आणि मग शिकवायचं. याच्यामध्ये बऱ्याच वेळा शिक्षकाचा बराच वेळ त्यांना शाळेत आणण्यापर्यंत जायचा, कारण आपल्याला शाळा बाह्य मुलांना सगळ्यांना शाळेत आणायचं होतं आणि मग त्याच्यानंतर चालू होतं की मग त्यांना शिक्षण देणं आणि हे म्हणजे शाळेत आणण्यापर्यंतच मोठी कसरत करायला लागायची आणि मग त्याच्यानंतर त्यांना वर्गात बसायची सवय लावणे आणि मग त्याच्यानंतर शिकवणे हे त्याच्या पुढं. मग आता जर पानशेत स्कूलच्या बाबतीत बघितलं तर 28 आणि हे 10-12 म्हणजे जवळपास 40च्या घरामध्ये हे ह्या कम्युनिटीमधून येणारी मुलं येतात. आम्हाला एक जाणवलेला म्हणजे एक बिहेवियरल चेंज आपण जो म्हणतो तो एक जाणवलेला फरक की आधी जे कातकरी समाज किंवा धनगर समाजाच्या मुलाला घरी जाऊन शिक्षकाला बोलवून आणायला लागायचं, आज आपली गाडी प्रत्येक गावामध्ये जाते, बस आपली जाते, एक पर्टिक्युलर वेळ त्यांना दिलेला आहे. त्या वेळेच्या आधी 100% मुलं म्हणजे 15 जूनपासून आत्तापर्यंतचा रेकॉर्ड आहे की 100% ही जी मुलं आहेत ती त्यांचा अटेंडन्स आहे. त्याच्यानंतर
आज आम्हाला कुठंही नाही तर प्रत्येकाच्या घरी जाऊन बोलवून नाही आणायला लागत. म्हणजे आमची बस जायच्या आधी ती मुलं त्या पर्टिक्युलर स्टॉपला, जो गावामध्ये आपलं मंदिर असेल किंवा असे आपण जे स्टॉप्स बनवलेले आहेत, त्या पर्टिक्युलर स्टॉपला ती मुलं 5-10 मिनिटं आधी येऊन थांबतात. पाऊस जरी असला तरी छत्री किंवा आडोशाला येऊन ती 5-10 मिनिटं आधी येऊन थांबतात आणि 100% त्या मुलांची पटसंख्या आहे. आणि जेव्हा आम्ही त्यांच्याशी संवाद साधतो, म्हणजे जेव्हा पानशेतला जातो त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतो की तुम्हाला काय बदल जाणवतो किंवा ह्या गोष्टी ते आनंद आहेत की त्यांना एक ते आकर्षण आहे की बस आम्हाला न्यायला येते, त्यामुळं ते एक आकर्षण. मग त्याच्यानंतर आम्हाला भरपूर मित्र आहेत. म्हणजे आम्ही जिथं शाळेत जातो, आधी होतं की आम्ही 4-5 लोकांच्यात शिकायचो किंवा 8-10 लोकांच्यात, ते पण वेगवेगळ्या वयोगटातल्या यांच्यातमध्ये शिकायचो. इथं आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी मिळतात. म्हणजे आपल्याकडं पायजाम फाउंडेशननं कॉम्प्युटर लॅब दिल्या, पाय लॅब्स दिलेले आहे. तिथं आपण त्यांना कोडिंग शिकवतो, प्रोग्रॅमिंग शिकवतो, कॉम्प्युटर कसं चालवायचं, कसं चालू करायचं, कसं बंद करायचं, कॉम्प्युटरमध्ये काय असतं, ह्या बेसिक गोष्टींपासून त्यांना प्रोग्रॅमिंगपर्यंतच्या वेगवेगळ्या गोष्टी, छोटे गेम ते बनवतात प्रोग्रॅमिंग करून, अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यांना शिकवतो. आपण डिजिटल क्लासरूम्स बनवलेत ज्याच्यामध्ये आपण नाहीतर कंटेंट त्यांना दिलेलं आहे. म्हणजे एक व्हर्च्युअल कंटेंट दिलं आहे. म्हणजे एक असतं की आपण फक्त शिकवणं आणि व्हर्च्युअली त्यांना दाखवणं. म्हणजे सायकोलॉजिकली प्रूव्हन आहे की व्हर्च्युअली एखादं इमॅजिनेशन मला गोष्टी दाखवलं तर ते चांगलं आणि लवकर ग्रास्प करतात विद्यार्थी किंवा जी लहान मुलं आहेत ती. तर तशा आपण डिजिटल क्लासरूम्स बनवलेले आहेत. प्लस लायब्ररी आहे, म्हणजे रिडिंग रूम्स बनवलेले आहेत. आपण त्यांना स्पोर्ट्ससाठी वेगवेगळे गोष्टी दिलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी दिल्यामुळं त्यांना ते आकर्षण आहे, मला नवीन शिकायला मिळतं. आणि हे विद्यार्थी असे आहेत की कोरीपाटीप्रमाणे, म्हणजे त्यांना तुम्ही जेवढं द्याल तेवढं त्यांचं पोटेन्शियल आहे आणि ते शिकतात, फास्ट लर्नर आहेत. म्हणजे हे एक आहे की आपला पेनड्राईव्ह असतो, रिकामा पेनड्राईव्ह, आपल्याला जेवढं भरता येईल तेवढं भरू शकतो. तर हे विद्यार्थी त्या पद्धतीचे आहेत. त्यामुळं ते जे त्यांच्याकडे पोटेन्शियल आहे पण त्यांना कुठं तर ह्या सोयीसुविधा मिळत नव्हत्या आणि मग त्यांना एक गोडी, ह्या शाळेत येण्याची गोडी लागली ह्या सगळ्या सोयीसुविधा मिळत असल्यामुळं. आणि एक शिक्षण, हे वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण मिळत असल्यामुळं आणि वेगवेगळ्या गावातनं मुलं येत असल्यामुळं त्यांच्यामध्ये ते एक एक्सचेंज ऑफ थॉट्स असतात. पिअर लर्निंग आहे. म्हणजे पिअर लर्निंग पण प्रूव्हन आहे की म्हणजे मी एकटा शिकणं आणि कुणाकडं तर कॉम्पिटिशन सोबत मी शिकणं, याच्यामध्ये फरक पडतो. तर ह्या सगळ्या गोष्टी कुठं तर त्या होत आहेत आणि विद्यार्थी शिकतात. म्हणजे तो इम्प्रूव्हमेंट दिसतोय. आणि आत्ता आम्ही एंडलाईन सर्वे केला, म्हणजे निपुण भारतचा आपण आत्ता जो जूनमध्ये परत आपण चालू केलेला, परत एकदा आपण नवीन शाळा चालू झाल्यावर ब्रिज कोर्सेस आणि हे चालू करतो. त्याच्यामध्ये निपुण भारतचा आपण आत्ता 30 सप्टेंबरच्या आसपास आपला संपला प्रोग्राम. त्याच्यानंतर आपण आता सर्वे करतोय की मुलांमध्ये काय इम्प्रूव्हमेंट झाला आणि काय झालं आणि त्या पद्धतीनं पुढच्या वाटचाल. तर याच्यामध्ये पण आम्हाला प्रथमदर्शनी जाणवतंय की बाबा इम्प्रूव्हमेंट आहे. एक 8-9% इम्प्रूव्हमेंट ह्या मागच्या 3-4 महिन्यामध्ये ह्या विद्यार्थ्यांच्यात आहे की ते कुठं तर त्यांना वाचन, त्यांचं स्पीड वाढलं आहे किंवा जे अडखळत वाचत होते किंवा गणिती प्रक्रिया करण्यामध्ये त्यांना थोडंसं आता ते इझी हे झालेले आहे. हे थोडंसं ऑब्झर्वेशन्स आहेत आमचे की ह्या ह्याच्यामधलं. त्यामुळं कुठेही म्हणजे मुलांना शिक्षण प्रवाहातून वगळणं हा उद्देश नाही. उलट आधी आम्हाला जेवढे कष्ट घ्यायला लागत होते आता ते कष्ट त्यांना चांगलं एज्युकेशन देण्यावर आपण हे करू शकतो. म्हणजे तो वेळ शिक्षक आता यूज करतोय. कारण आणि 100% अटेंडन्स आहे म्हणजे विद्यार्थ्यांची ते आहे ते. तर हे ह्याच्याबद्दल म्हणजे क्लस्टर शाळा ही कुणाच्या डोक्यातनं बाहेर आली आणि ती कशी असेल, कशी तयार झाली आणि ती राज्यभर जाते आहे, अशा वेगवेगळ्या प्रश्नांची आपण उत्तरं जाणून घेतो आहोत. पण एक महत्त्वाचा प्रश्न कायम राहतो की कुठलीही गोष्ट कायद्याच्या चौकटीत राहून करणं गरजेचं असतं. एक नेहमी आरोप होतोय की शिक्षण हक्क कायद्याची यामध्ये पायमल्ली होते आहे. तर ही खरंच पायमल्ली होते का, आणि जर होत नसेल तर ती कशी? सगळ्यात महत्त्वाचं आहे की शिक्षण हक्क कायद्यामध्ये जर आपण ब्रॉडर सेन्समध्ये जर विचार केला तर म्हणतंय की ॲक्सेस टू एज्युकेशन डिनाय नाही झालं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर 1 किलोमीटर आणि 3 किलोमीटरच्या शाळा हा सेकंडरी पार्ट. पण सगळ्यात मेन क्रक्स शिक्षण हक्क कायदा काय सांगतो की ॲक्सेस टू एज्युकेशन जे आहे त्या विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेवलं नाही पाहिजे. त्याला ज्युडिशियली तुम्ही ते पाळलं गेलं पाहिजे हे आहे. आपण क्लस्टर स्कूल करत असताना
ही गोष्ट सगळ्यात पहिला लक्षात ठेवलेली आहे की त्या विद्यार्थ्याला, मग आपल्याला असंही करता आलं असतं की आम्ही क्लस्टर स्कूल केलेत, गावातल्या शाळा बंद केलेत आणि तुम्ही विद्यार्थ्यांना आणून सोडा, पण नाही. तर त्यांचा ॲक्सेस टू एज्युकेशन हॅम्पर नाही झाला पाहिजे म्हणून आपण नाहीतर बसची व्यवस्था केलेली आहे. बसमध्ये आपण बाकी सगळ्या सोयीसुविधा म्हणजे ज्या काही सिक्युरिटीच्या, मुलींच्या आणि मुलांच्या, लहान मुलांच्या सिक्युरिटीच्या ह्याच्यातून त्याच्यामधली जी अटेंडंट आहे ती लेडी आहे कंपल्सरी. म्हणजे आत्ता आपल्या ज्या दोन्ही बसवर आहे ती बसमध्ये आपण CCTV कॅमेरा बसवलेले आहेत ज्याचं फिडिंग कंटिन्युअस हे शाळेतल्या शिक्षकांपासून एज्युकेशन ऑफिसरपर्यंत आणि CO जिल्हा परिषदपर्यंत कंटिन्युअस ऑनलाईन ते फिडिंग चेक करू शकतात आणि हे रेकॉर्ड होतं. म्हणजे मिनिमम 1 मंथचं रेकॉर्डिंग आपल्याकडं असतं. प्लस त्याच्यामध्ये GPS ट्रॅकर बसवलेत प्रत्येक बसमध्ये. पालकांना याचे हे आहेत, तिथल्या शाळेतल्या मुख्याध्यापक शिक्षकांना त्याचं फिडिंग आहे की बस कुठंपर्यंत आले हे ते बघू शकतात. आता मोस्ट ऑफ द लोक अँड्रॉइड मोबाईल वापरतात आणि म्हणजे कितीही आपण छोट्या गावात जरी गेलो तरी अँड्रॉइड मोबाईल आहे, त्यामुळं ते GPS लोकेशन त्यांना समजतं. प्लस ड्रायव्हर जे आपण ठेवलेले आहेत त्या पर्टिक्युलर रिजनमधले ठेवलेले आहेत. म्हणजे कारण का तर त्यांना तो जॉग्राफिकल एरिया माहीत आहे, तिथल्या गोष्टी माहीत आहेत. त्यामुळं आपण ह्या सगळ्या म्हणजे बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत की ज्यातून त्या विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर होईल आणि त्यांना शाळेमध्ये येणं इझी असेल. मोनोसस्पेन्शन असलेल्या बस आहेत की ज्याच्यामध्ये कम्फर्ट लेवल जो आहे विद्यार्थ्यांना ट्रॅव्हलिंगमधला तो जास्त चांगला असेल. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा आपण विचार करून तिथं कुठंही त्यांचा एज्युकेशन कुठेही आपण थांबवतोय असं नाही आहे. उलट तुम्हाला मी बोललं की आधी शिक्षकांना घरोघरी जाऊन विद्यार्थी बोलवून आणायला लागायचे, आत्ता विद्यार्थी स्वतः आधी येऊन राहत आहेत. म्हणजे हे कुठं तर पॉझिटिव्ह चेंज आहे. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की शिक्षण हक्क कायद्याची कुठं पायमल्ली करतोय का, तर अजिबात शिक्षण हक्क म्हणजे ब्रॉडर सेन्समध्ये जर आपण विचार केला की ॲक्सेस टू एज्युकेशन आपण कुठेही थांबवत नाही किंवा कुठेही आम्ही डिनाय करत नाही आहे, डायरेक्ट शाळा कुठल्याही बंद करत नाही आहे. त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या काही सोयीसुविधा आहेत, ज्या गोष्टी आपल्याला करणं कंपल्सरी आहे ते ॲज अ गव्हर्नमेंट, ॲज अ जिल्हा परिषद म्हणून आम्ही स्वखर्चानं करतोय. ह्यासाठी विद्यार्थ्यांकडून कुठल्याही प्रकारचं शुल्क पण आपण आकारत नाही, म्हणजे जी काही आपण बस सेवा देतोय. ओके, आत्ता तुम्ही शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली होत नाही स्पष्टपणे सांगितलं, पण पानशेतची भौगोलिक परिस्थिती, पुण्याचं भौगोलिक आणि सामाजिक आर्थिक एकूण वातावरण, तेच मेळघाट मगाशी तुम्ही उल्लेख केला किंवा महाराष्ट्राच्या टोकाला गोंडवाना सारख्या भागात म्हणा, अशा काही ठिकाणी जर क्लस्टर शाळा उभ्या करायच्या म्हटल्या तर हा जो बसचा खर्च आहे तो, ती शाळा आत्ता सुरू झाली म्हणून बसचा खर्च सुरू आहे, काही स्वयंसेवी संस्थांनी त्याला डोनेट केले म्हणून त्या सुरू आहेत. उद्या जर बसचा काही प्रॉब्लेम झाला, बस येऊ शकली नाही किंवा त्या संदर्भात काही अडचणी आल्या तर त्याला पर्याय काय, हा एक पालकांच्या मनातला मूलभूत प्रश्न आहे. बस बंद झाल्या तर आम्ही आमच्या मुलांना त्या शाळेमध्ये कसं पोहोचवणार, बस बंद होणार नाहीत याची शाश्वती, याची खात्री कशी आपण पालकांना देणार आहोत. याच्यामध्ये एक आहे की आत्ता आपण पुण्यामध्ये प्रायोगिक तत्वावर चालवत असल्यामुळं आपण बस आपल्याला ऑब्व्हियसली प्रोडक्ट डोनेशनमध्ये म्हणजे CSR मधून फोर्स मोटर्सनं दिलेले आहेत आणि आपण जिल्हा परिषदचे सेस पैसे वापरून त्याचं रनिंग म्हणजे ऑपरेशन कॉस्ट जे आहे ते हे करतोय. प्लस समग्र शिक्षामध्ये एक प्रोव्हिजन आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला जर 1 किलोमीटर आणि 3 किलोमीटरच्या परिघाबाहेर शाळा जर असतील तर प्रत्येक विद्यार्थ्याला आपण नाहीतर 6,000 रुपीज पर ॲनम देतो. म्हणजे 10 महिन्यासाठी 6,000 रुपये आपण वर्षाचे त्याला प्रवास भत्ता म्हणून देतो. हा जर विचार केला, आत्ता पानशेतमध्ये थोडंसं जॉग्राफिकली एरिया वास्ट असल्यामुळं आपल्याला तिथं ऑपरेशन कॉस्ट जो आहे तो थोडासा महाग जातोय. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांमागं जर विचार केला तर आपल्याला वर्षाला 11,000 ते 12,000 लागत आहेत. त्यातले 6,000 रुपये आपल्याला समग्र शिक्षामधून मिळत आहेत ऑलरेडी, म्हणजे ती प्रोव्हिजन असल्यामुळं, आणि ते स्पेशल केस म्हणून आपल्याला राज्य सरकार मंजूर करून देतं. MSRTC आहे म्हणजे आपलं महामंडळ आहे किंवा आपल्या इकडं PMPML आहे. असं प्रत्येक ठिकाणी लोकल बस, प्रत्येक लोकल गव्हर्नमेंटचे पण त्याच्यामध्ये आपल्याकडं नाहीतर सुविधा आहेत. यांच्याशी जर टायअप करून आपल्याला अजून हे कॉस्ट कसं कमी आणता येईल याच्यावर पण आपल्याला काम करता येईल आणि कसं हे
प्रत्येकाला परवडेल, म्हणजे सरकारला चालवणं म्हणून पण परवडेल आणि त्याची सस्टेनेबिलिटी, म्हणजे सरकार पैसे खर्च करतंय पण सगळ्यात महत्त्वाची त्याची सस्टेनेबिलिटी आहे की ते किती दिवस चालेल किंवा काय चालेल. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण व्यवस्थित म्हणजे स्वयंसेवी संस्थांकडून मिळणारा पैसा, गव्हर्नमेंटचा त्याच्यावर होणारा खर्च जर व्यवस्थित आपण पाईपलाईन केलं तर हा प्रयोग नक्की यशस्वी आणि सस्टेनेबल राहू शकतो की कुठेही ही बस सेवा बंद पडणार नाही. ओके, आपण ही वार्ताच्या कार्यालयात आलात. क्लस्टर स्कूल स्थापनेपासून त्याच्या एकूण निर्मितीच्या प्रक्रियेपासून त्याच्या यशस्वीतेपर्यंतचा जो प्रवास आहे तो आमच्याशी शेअर केलात. पालक, सर्वसामान्य नागरिक, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक अशा अनेक व्यक्तींच्या आणि शिक्षण क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या घटकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे तुम्ही आमच्याबरोबर संवाद साधताना दिली. त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू.